धाराशिवच्या भूम तालुक्यात पावसाचा कहर बघायला मिळतोय। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या 20 गायी दगावलेल्या आहेत। भूम तालुक्यातील पिंपळगाव येथील ही घटना सध्या समोर येते। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय, त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जाते। हे दृश्य आपण बघू शकतो। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या 20 गायी या दगावलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रहीम शेख सध्या आपल्यासोबत आहेत। रहीम, आपण हे दृश्य बघतोय, 20 गायी दगावल्याचं दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय, काय नेमक्या भावना सध्या शेतकऱ्यांच्या? गौरी, धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात काल दुपारपासून पाऊस चालू आहे। तो पाऊस थांबलेलाच नाही, अतिवृष्टी झालेली आहे आणि जवळपास 131 नागरिक या अतिवृष्टीच्या पावसात अडकले होते। धाराशिव म्हणजे भूम तालुक्यातील कहर खूप पाहायला मिळाला। भूम तालुक्यातील पिंपळगाव येथील विश्वनाथ दाखले या शेतकऱ्याच्या 20 एचएफ जातीच्या गायी जागेवर मृत झालेल्या आहेत। म्हणजे पाणी एवढं होतं की त्या गायींना कुठं हालता येत नव्हतं, कारण त्या गायी बांधलेल्या होत्या। त्यामध्ये जवळपास 20 गायीचा जर हिशोब केला, साधारण 3-4 लाखाला गाय निर्मिती, जवळपास 50-60 लाखाचं नुकसान त्या शेतकऱ्याचं त्या गायीवर झालेलं आहे। हे फक्त दिसून आले, असंख्य पशुधन त्या पाण्यात वाहून गेलेलं आहे आणि आता रेस्क्यू टीम आलेली आहे, ते प्रयत्न करतायत, पण जे पशुधन वाहून गेलेलं आहे ते गेलंच। हे आता तर फक्त प्राथमिक दिसतंय 20 गायीचं। गौरी, नक्कीच नक्कीच रहीम, खरं तर शेतकऱ्यांचं हे मोठं नुकसान म्हणावं लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। धाराशिवच्या भूम तालुक्यातली हे दृश्य आपण बघतोय। भूम तालुक्यातली आपण दृश्य बघितली। धाराशिवच्या परंडा तालुक्यातली ही दृश्य आहेत। 131 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते। हेलिकॉप्टरच्या सहाय्याने देवगाव आणि नरसाळी येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे। लाखीवाकी परिसरामध्ये नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर सुद्धा काढण्यात आलाय। अहिल्यानगर आणि पुणे येथील NRFची टीम संध्याकाळपर्यंत जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहेत। धाराशिव जिल्हा प्रशासनानं ही माहिती दिलेली आहे। हे दृश्य आपण बघतोय, नेमक्या कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्याची हे दृश्य। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं नागरिकांचं, ज्येष्ठ लोक आपल्याला दिसतात, त्यांचं रेस्क्यू केलं जात आहे, त्यांना सुरक्षितरित्या वाचवलं जात आहे त्याची दृश्य। जवळपास 131 नागरिक हे पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत। धाराशिवमध्ये पावसाचा हा कहर, त्याचा फटका नागरिकांना बसतोय आणि हे दृश्य आपण रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातली बघू शकतोय। धाराशिवच्या भूम परंडा तालुक्यात पावसानं एकच कहर माजवलाय। तलाव फुटलेला आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। घरामध्ये झोपलेल्या वृद्ध महिलेचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यूही झालाय। अंतरगाव, चिंचपूर ढगे, हिवरडा, वालगड या परिसरात पावसानं अक्षरशः धुमाकूळ माजवलेला आहे। आपण एक हेलिकॉप्टर आपण विनंती केलं होतं आणि थोडंसं सकाळी दुर्दैवाने वेदरची, हवामानाची परिस्थिती एवढा अनुकूल नव्हता, पण तरीही थोड्या वेळानंतर हेलिकॉप्टरची टीम इथे पोहोचले आणि आमच्या तहसीलदारांनी जे लोकेशन त्यांना दाखवलं होतं त्या लोकेशनला तिथे लँड झाला। पण तिकडून त्यांची टीम आणि आपला टीम सोबत रेस्क्यू एफर्ट्स त्यांनी यशस्वीपणे केले। तर ही दृश्य आपण बघतोय, जालन्यातली हे दृश्य आहेत। जालन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे। मोतीगव्हाण, वझर, सरकटे, उमरी, धारा, एकलहरा, रुई गावांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। या मुसळधार पावसामुळे शेती पिकं सुद्धा पाण्याखाली गेली आहे। शेतकऱ्यांवर सध्या मोठं संकट ओढावलेलं आहे। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता प्रत्येक शेतकरी जालन्यातला करताना बघायला मिळतोय। अहिल्यानगरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे सीना नदीला हा पूर आलाय त्याची ही दृश्य। पुराच्या पाण्यामुळे अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे। या महामार्गावरून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याचं समजतंय। सीना नदी पलीकडील गावांचा शहराशी संपर्क सुद्धा तुटलाय। यासोबतच फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत। मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतला।
मराठवाड्यामधील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आहे। राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीनं मदत पुरवण्याचे शिंदेंनी आदेश दिल्याचं बघायला मिळत आहे आणि जे पुरामध्ये अडकलेले नागरिक आहेत त्यांची त्वरित सुटका करण्याचे सुद्धा त्यांनी आदेश दिले आहेत। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील नागरिक पूर परिस्थितीमध्ये अडकल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टर सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली। मी सकाळपासूनच मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक ठिकाणी संपर्कात आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून मेसेज येत आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलतोय। जिल्हाधिकाऱ्यांना मी एवढंच सांगितलंय की कुठेही वित्तहानी जीवितहानी होऊ नये आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी लोक अडकलेली आहेत त्यांना सुरक्षित स्थळी काढण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या युद्ध पातळीवर करा आणि त्याप्रमाणे आपले सर्व जिल्हाधिकारी देखील फील्डवर आहेत। तर अहिल्यानगरमधील सीना नदीला हा पूर आलेला आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय। या पुरामुळे अहिल्यानगर कल्याण महामार्ग हा पूर्णतः बंद झालाय। महामार्ग बंद झाल्यानं वाहतूक आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। या पावसामुळे नदी नाले आणि ओढ्यांना सुद्धा पूर आलाय। रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय, तीही आपण दृश्य बघू शकतोय। शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसानही झालंय। मोठा देवी देवस्थान मार्फत सर्व भाविक भक्तांना प्रार्थना जळगावमधली दृश्य आहेत। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून हिवरा नदीला मोठा पूर आलाय। हिवरा नदीच्या पुराचं पाणी पाचोरा शहरातील नागसेननगर, भैरवनगर, कृष्णापुरी, मच्छी बाजार या परिसरामधील घरांमध्ये सुद्धा शिरलेलं आहे, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। पाचोरा शहरातील कृष्णापुरी आणि पाचोरा शहराला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं संपर्क तुटलेला असून वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे। नदीलगतच्या अनेक रहिवासी वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं प्रचंड मोठं नुकसान झालंय, त्याचीच आपण ही दृश्य बघू शकतोय। हे दृश्य आहेत नंदुरबारमधली। नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। सखल भागांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। नगरपालिकेचा साफ सफाईचा दावा यामुळे फोल ठरल्याचं बघायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी आणि बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट, अफजलपूर, वाडी परिसरात ढगफुटी सदृश्य अक्षरशः पाऊस झालाय। महिनाभरात खरं तर बुलढाणा जिल्ह्यात तिसऱ्यांदा ढगफुटीसारखा पाऊस बरसलाय, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलाय। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। दरम्यान नुकसान झालेल्या शेतातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी। बघूयात। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 3 वेळा अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि त्यामुळे आज सकाळी देखील बुलढाणा तालुक्यातील अफजलपूर असेल, वाडी असेल, देऊळघाट असेल या संपूर्ण परिसरातील गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे आपण जर पाहिलं तर या शेतीला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि हे सोयाबीनचं हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे हे आता निसर्गाने हिरावून घेतलेलं आहे। खरं तर आधी उडीद, मूग या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं आणि आता जे आहे तूर, कपाशी त्याचबरोबर या सोयाबीनचं नगदी समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचं जे आहे हे मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्याचं यामधून अक्षरशः कंबरडं मोडलं गेलेलं आहे। नदी काठची जे काही गावात जी शेती आहे ही याचं दुहेरी जे आहे ते नुकसान पाहायला मिळते। पिकाचं नुकसान झालं, सोबतच जी आहे जमीन खरडून गेली, त्यामुळे या जमिनीवर आता ही वहीत करण्यासाठी जे आहे हे मोठ्या प्रमाणात 2 ते 3 वर्ष शेतकऱ्याला लागणार आहे आणि आता हे शेतकरी ज्या या संपूर्ण संकटांना तोंड देताना अक्षरशः हताश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकरी आपल्यासोबत आहे, काय सांगाल तुमच्या शेतामध्ये खरं तर 2 ते 3 फूट या शेतामध्ये पिकामध्ये पाणी साचल्याचं दिसलंय, काय नेमक्या भावनेत किती नुकसान झालंय, या पिकापासून तुम्हाला आता काही उत्पन्न होणार आहे का?
जवळपास 100% नुकसान झालेलं आहे आणि याचे आम्ही घेतलेलं जे कर्ज आहे हे कर्ज भरू शकत नाही. कसं भरणार आहे, काय भरणार आहे, त्याच्यासाठी आम्हाला सरकारनं काहीतरी मदत द्यावी. हेक्टरी 50,000 रुपये तरी द्यावे. हे पिकांचं नुकसान जे आहे ते झाल्याची नोंद ही शासन दरबारी करण्यात आलेली आहे. तुमची काय आता सरकारकडे मागणी असणार आहे, किती नुकसान झालं? माझी सरकारकडे हीच मागणी आहे की पूर्ण 100% नुकसान झालेलं आहे. पूर्ण हातातोंडाशी आलेला घास, पूर्ण सोयाबीन हे घेऊन गेलं. पूर्ण 3-3.5 एकर शेत पूर्ण माझं हे झालं. 2 वर्षापासून सतत असा पाऊस आणि काही कर्जमाफीने पीक विमा नाही, हे नाही. 23चा पीक विमा नाही, 24चा पीक विमा नाही. आता कसे बँका भरणार? 3 वर्षापासून बँकेवाले दाराशी चक्रा मारतात, नोटीस पाठवा. कसे पैसे देणार, कसं हे काय करणार? मुलाबाळाचं शिक्षण काय करणार शेतकरी? आपण जर पाहत ही या शेतकऱ्यांची अर्थ हा काय की हातातोंडाशी आलेला घास जो आहे हा या ठिकाणी निसर्गाने हिरावून घेतलाय. आपण जर पाहतो गेल्या 3 वर्षापासून शेतकरी खरं तर या संपूर्ण संकटांना तोंड देताना आता हताश होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे आता तरी कुठंतरी सरकारने जे आहे हे ओला दुष्काळ या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जाहीर करावा. शेतकऱ्यांना भरीव जी आहे ती अशी मदत करण्यात यावी. जो काही शेतकऱ्याचा पीक विमा अद्यापर्यंत मिळाला नाही तो पीक विमा या ठिकाणी देण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी आता शेतकरी करताना दिसत आहेत. संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा.